समाजसेवेचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंद कंपनी गेट येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। स्वच्छता ही सेवा या त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला। या अभियानामध्ये शिवसेनेचे नगरसेवक जगदीश नाना गवते, नगरसेविका अरुणाताई शिंदे, माजी नगरसेविका शुभांगी गवते, त्याचबरोबर नगरसेविका चांदनी चौगुले यांनी देखील सहभाग नोंदवला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतः हातामध्ये झाडू घेत स्वच्छता करत नागरिकांना प्रेरणा दिली। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक असलेले जगदीश गवते यांनी आपल्या मनोगतात म्हटले की नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश हा केवळ अभियानापुरताच मर्यादित नसून तो आपल्या जीवनशैलीचाच भाग व्हायला हवा। आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता केली, पण ही सवय कायम ठेवणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल। त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं की आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। प्रशासनावरती अवलंबून न राहता आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे। या स्वच्छ अभियानामध्ये स्थानिक नागरिक, युवक, श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची प्रेरणा घेत हे अभियान केवळ एक उपक्रम नसून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक चळवळ ठरत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आज आनंदनगर, ईश्वरनगर येथे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि अखंड महाराष्ट्रभर ही स्वच्छता मोहीम आज राबवली जात आहे। एक समाजापुढे आदर्श घालण्यासाठी आणि समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी आज ही स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात आलेली आहे। या स्वच्छता मोहिमेमध्ये ईश्वरनगर किंवा दिघा परिसरातील सर्व नागरिकांनी, रहिवाशांनी भाग घेतला। चांगला लोकांना एक संदेश गेला पाहिजे तर त्या आणि लोकांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे। याकरता धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी होते त्यांनी सगळ्या स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसरातील प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा स्वयंसेवक असतील, समाजसेवक असतील, सगळ्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आज येथे राबवलेला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्वच्छतेचा कार्यक्रम तर आहेच, परंतु प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी किंवा पावसाळ्यामध्ये झाडं लावण्याचा पण उपक्रम राबवला जातो आणि महाराष्ट्र हिरवागार झाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जे पर्यावरणाच्या बदलामुळे पाऊस, अनियमित पाऊस, वातावरणामध्ये जे बदल झालेत त्याच्या बदलाचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात, सामान्य माणसांना भोगावे लागतात। त्यासाठी आपण पर्यावरणपूरक काहीतरी संदेश दिला पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती करून संदेश दिला पाहिजे, म्हणून हे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात। माझ्याकडनं सर्व प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो की असेच उपक्रम आपण राबवत राहा। आम्ही नेहमीच आपल्या सहकार्याला उपस्थित राहू। माझं नाव अरुणा शंकर शिंदे, वार्ड क्रमांक 1 मधून मी इकडून आलेली आहे आणि हा कार्यक्रम स्वच्छता अभियान हा खरंच छान आहे आणि केला पाहिजे। दर आपण करतो जे नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण केलेलं आहे आणि हा कार्यक्रम केला। आपण कसं म्हणतो आपलं घर स्वच्छ की आपलं दार, असं आपलं जे परिसर आहे तो पण स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि आपण नागरिक असल्यामुळे आपल्याला आपलं स्वच्छ एरिया ठेवणं हे आपलं काम आहे आणि स्वच्छता राबवली ह्याच्यासाठी सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करते। कारण छान वाटलं आम्हाला पण आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद। आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज पूर्ण ईश्वरनगरमध्ये स्वच्छता अभियान राबवली गेली आहे। दरवर्षी ही स्वच्छता अभियान राबवण्यात येते। यामध्ये आपले सर्व सेवेकरी आहेत, त्यांचाही भरपूर मोठा प्रतिसाद असते। त्यामुळे आज योगायोग म्हणा किंवा हे म्हणा, पण आज मला इथे स्वच्छता अभियानमध्ये सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। नानासाहेबांची शिकवण अशी होती की आपला परिसर आपण जर आपलं घर जर स्वच्छ ठेवलं तर आपण आपला परिसर नक्कीच स्वच्छ ठेवू, जेणेकरून कोणतेही रोगराई पसरता कामा नाही, अशी त्यांची शिकवण होती। त्या शिकवणीवर सर्वांनी आपलं मत मांडलं पाहिजे, सर्वांनी आपलं म्हणजे त्याच्यात उतरून ही सेवा केली पाहिजे, अशी त्यांची शिकवण होती। त्यासाठी मी सर्वांचे आभार मानेन। धन्यवाद। मी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या एरियामध्ये ईश्वरनगर, आनंदनगर, दिघा या परिसरातील सर्व
समाजसेवी नागरिक आणि त्यांचे प्रतिष्ठानचे सर्व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आज घेतलेलं आहे आणि त्या स्वच्छता अभियानातून या समाजाला दिशा देण्याचं किंवा सेवा करण्याचं काम त्या माध्यमाच्या चळवळीच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल मी या सर्व लोकांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. कारण त्या आपल्यासाठी पहिली शिकवण माणुसकी धर्म आहे, स्वच्छता धर्म आहे. त्याच्यानुसार या सर्व स्वच्छता उपक्रमात सहभागी झालेले सर्व नागरिक यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अशीच सेवा, समाजाची सेवा करत राहू ही मी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वप्रथम या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आज या कुठून कुठल्या गावावरून आलेलं आहे. या मुंबईसारख्या शहरामध्ये धकाधुकीच्या जीवनामध्ये आपल्या हातावरचं पोट असताना त्याच्यामध्ये सुद्धा वेळ काढून एक समाजासाठी हा उपक्रम राबवणं हे प्रत्येकाला शक्य नाही आहे. आणि अशावेळी हे सर्वजण ज्यावेळेस एकत्र येतात, ज्या ठिकाणी बैठकीला जातात, बैठकीला जाताना त्यांची शिस्त, बसण्याची शिस्त किंवा तिथे जे त्यांचे जे गुरूंनी दिलेले आदेश म्हणा, संस्कार म्हणा, ते पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्याचं काम करत असताना समाजासाठी रक्तदान शिबिर म्हणा, स्वच्छता अभियान म्हणा, वृक्षारोपण म्हणा, असे जे वेगवेगळे उपक्रम ज्यावेळेस हे राबवत असतात याचं अनुकरण इतर समाजाने किंवा इतर नागरिकांनी घेतलं पाहिजे असं माझं एक व्यक्तिगत मत आहे. कारण आज या ठिकाणी मुलांना ज्यावेळेस आपण संस्कार करतो बघा, कॉलेजमध्ये वगैरे इकडे तिकडे गेला मुलगा, दुसऱ्याने सिगरेट पिला म्हणून सिगरेट पितो, दुसऱ्याने दारू पिला म्हणून दारू पितो, पण हे जे आचरण आहे हे आचरण करणं आजच्या तारखेला गरजेचं आहे. त्यामधून आपण जे समाजामध्ये काम करतोय त्याचा कुठेतरी पुढच्या पिढीने आदर्श घेतला पाहिजे आणि तो आदर्श घडवण्यासाठी हे जे समाजातील जे घटक आहेत नाना धर्माधिकारी यांच्या माध्यमातून जे केलं जातं आहे त्यांनी असंच कायमस्वरूपी सुरू ठेवावं आणि त्यांनी जे केलेलं कार्य त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. या सर्वांचं आणि स्वच्छता दूत जेवढे आहे त्या ठिकाणी सहकार्य करणारे त्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज नवी मुंबई आनंदनगर येथे स्वच्छ अभियान राबवण्यात आलं होतं की दर संडेला ज्यावेळेस लोक फ्री असतात, आज आपल्याला पाहता येतं की किती कचरा आहे किती नाही, त्यामुळे लोकही स्वतःहून स्वच्छता अभियानासाठी स्वतःहून सहभागी करतात, आपले रस्ते वगैरे क्लीन करतात, आपलं परिसर क्लीन करतात आणि ह्याच माध्यमातून आपण लोकांना सांगू इच्छित असतो की नेहमी की स्वच्छता किती इम्पॉर्टंट आहे, काय आहे, आपलं परिसर किती साफसुथरं ठेवलं आहे आणि ह्या स्वच्छता अभियानमध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला भेटतो.